की धूळपाटी हे माझं आत्मचरित्र नव्हे. आत्मचरित्र हा आपल्या सार्वजनिक तसाच खाजगी जीवनातही त्याचा प्रांजल असा आलेख असतो, म्हणजे निदान असायला हवा. या संदर्भात मला असं म्हणायचं आहे, नक्की माझं वैयक्तिक पातळीवरचं जे खाजगी आयुष्य आहे त्यातले तपशील जाहीर करावेत असं मला वाटत नाही, कधीही वाटलं नव्हतं. एकतर त्या तपशिलांशी वाचकांना काहीही संबंध आणि कर्तव्य नसतं, आणि दुसरं म्हणजे असले तपशील सांगून स्वतःचं समर्थन करणं किंवा वाचकांची जिज्ञासा चाळवणं यात व्यक्तिशः मला मात्र कधीही रस वाटलेला नाही. आत्मचरित्र जर नाहीये तर मग धूळपाटी नक्की आहे काय? मला वाटतं या लेखनाला अल्प प्रमाणात का होईना एक सामाजिक संदर्भ आहे. 70-72 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या देवांग कौष्टी या विणकामाचा व्यवसाय करणाऱ्या जातीत एक मुलगी जन्माला आली. घरात किंवा जातीत शिक्षण या गोष्टीचा जेव्हा गंधही कुणाला नव्हता, त्यावेळेला या मुलीला मात्र तिच्या सुदैवाने कुटुंबात थोडंसं शैक्षणिक वातावरण दोन्हीकडच्या आजी आजोबांकडनं आजोळमधनं मिळालं. यातूनच घरात शिक्षणाची एक परंपरा निर्माण झाली. मग पुढे शाळा कॉलेजचं शिक्षण घेण्याची तिला संधी लाभली. आई वडील विशेष साहित्यप्रेमी असल्यामुळे वाचनाचीही गोडी तिला लागली आणि त्यातून एक उत्कट साहित्यप्रेम तिच्या ठायी अंकुरत झालं. ती तेव्हाची मुलगी म्हणजे आजची मी, शांता शेळके. थोडी लेखिका, थोडी प्राध्यापिका, थोडी कवी आणि थोडीशी इतर भरपूर काही. एकदा कधीतरी मनात आलं की मागासवर्गीय कुटुंबातल्या एका साधारण मुलीपासून तो या वयापर्यंतचा आपला जो शैक्षणिक, वाङ्मयीन आणि सांस्कृतिक विकास झाला त्याचा जर टप्प्याटप्प्याने आढावा घेतला तर वाचकांना निदान तो रंजक वाटेल आणि पुन्हा त्याला अल्पसा का होईना पण एक सामाजिक आणि सांस्कृतिक अर्थपूर्ण संदर्भही मिळेल. धूळपाटीतल्या लेखांचं लेखन हे मूलतः ह्याच हेतूने झालेलं आहे. अर्थात त्यामुळे ते लेख मी सलग एका बैठकीत असे लिहिले आहेत असं मुळीच नाही. त्यातले काही लेख काही संपादकांनी विषय दिल्यामुळे कधी दिवाळी अंकासाठी तर कधी वृत्तपत्रातून प्रकाशित झाले आहेत इतकेच. त्यामुळे या लेखांचे काही विषय एकमेकांशी दृढपणे निगडीत असले तर ते तसे होणारच. काही माहिती त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा आलेली आहे किंवा त्याची पुनरुक्ती झालेली आहे असे वाचकांना जाणवेल, पण मी त्यात दुरुस्ती केली नाही. ज्यावेळी जे व जसे लेखनाच्या आवेगात लिहिले गेले ते तसेच ठेवले. त्याने फार काही बिघडले आहे असे मात्र मला काही वाटत नाही. मनोगत, शांता शेळके. माझे लिखाण कशासाठी? आज इतक्या वर्षानंतर मी मागे वळून पाहते तेव्हा मला असं दिसून येतं की साहित्य या गोष्टीला माझ्या जीवनात सर्वाधिक महत्वाचे स्थान मिळालेले आहे. जगण्यासाठी मी जी धडपड केली तिच्या खालोखाल साहित्यासाठी मी धडपडत राहिले आणि कित्येकदा तर साहित्य हेच मला जगण्यासाठी उपयुक्त ठरले. साहित्याला माझ्या जीवनात सर्वाधिक महत्वाचे स्थान मिळाले असे जेव्हा मी म्हणते तेव्हा साहित्याच्या क्षेत्रामध्ये मी फार मोठे यश मिळवले आहे किंवा तिथे मला जे साधावेसे वाटले ते साध्य झाले आहे असा त्याचा अर्थ मुळीच नाही. माझा तसा यत्किंचितही दावा नाही. साहित्याला माझ्या जीवनात महत्वाचं स्थान आहे याचा अर्थ इतकाच की साहित्य इतके दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने मला कधीही भारून टाकलेले नाही. बालपणापासून मी शब्दांच्या प्रेमात पडले. शब्दांनी नादावून गेले. शब्दांशी खेळत राहिले. शब्दांच्याच वेड्या वाकड्या आकृती जुळवत राहिले. शब्दांच्या नादाने वेडावून जाता जाता अर्थाच्या विशाल परिसरात मी कधी शिरले ते माझं मलाही आता काही आठवत नाही. कालिदासाने रघुवंशात कुठल्या तरी राजाचं वर्णन करताना तो राजा लिपीच्या द्वारा वाङ्मयाच्या सृष्टीत प्रवेश करता झाला असे म्हणलेले आहे. कसे तर नदीच्या मुखातून समुद्रात शिरावे तसे. मी लिपी ओळखायला लागण्याच्या आधी ऐकलेल्या शब्दांच्या द्वारा अर्थाच्या साम्राज्यात प्रविष्ट झाले.
काय आपल्या लेखनाविषयीने आपण कशा पद्धतीने त्याच्याकडे पाहतो याविषयीचा काय क्लिअर विचार आहे. शब्दांच्या नादातून मी लेखनाच्या छंदाकडे वळले. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा लेखनानेच आकर्षण मला का वाटले माहित नाही. कदाचित माझ्या आंतरिक प्रेरणेतून ही ओढ निर्माण झाली असावी. माझ्या बालपणीचा बराचसा भाग वडिलांच्या नोकरी गावी राहण्यात गेला. माझे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. मी थोरली मुलगी. माझ्या पाठची बहीण माझ्या आजोळीच राहिली. ती तिकडेच लहानाची मोठी झाली. तिच्या खालचे 2 भाऊ माझ्यापेक्षा वयाने फार लहान. त्यामुळे प्रत्येक मुलाला भावंडाची जी संगत सोबत लाभते ती आपोआप मिळते. त्यांच्याबरोबर खेळण्यात भांडण्यात त्यांचा जो वेळ जातो तो अनुभव मला कधी आलाच नाही. वडिलांच्या नोकरीमुळे आम्हाला राहायला ज्या जागा मिळत त्याही गावापासून दूर असत. त्यामुळे शेजार पाजारांच्या लहान मुलांची संगतही मला तशी कधी म्हणावी तशी मिळाली नाही. त्या दिवसात माझी मैत्रीण म्हणजे माझी आईच. हे जे एकलकोंडेपण माझ्या वाट्याला आलं त्यातून मला वाचनाचं वेड लागलं असावं. माझी आई घरात तशी एकटीच असेल. तिला वाचनाची आवड होती म्हणून माझे वडील तिला वाचायला पुस्तक आणून दे. मी ती पुस्तकं मग कळो न कळो वाचत असे. त्या वाचनातून कधीतरी नकळत लेखनाची आवड माझ्या ठाई रुजली असेल का सांगणं अवघड आहे. पुढे शाळेचे आणि कॉलेजचे दिवस पुण्यात गेले. त्यावेळी मात्र माझ्या लेखनाच्या छंदाला अत्यंत पोषक असं वातावरण माझ्या आजूबाजूला होतं. मी खरंच खूप वाचत होते. त्यातल्या काही कविता मला अधिक आवडत असत. कविता मला जरा जास्तच आवडत असत. कॉलेजच्या दिवसात तर माझ्या भोवती सारी वाङ्मयीन हवा होती. फडके खांडेकरांच्या कादंबऱ्या आणि रवी किरण मंडळातल्या कवींच्या कविता यांनी आमची पिढी अक्षरशः वेडावून गेलेली होती. माझ्या कॉलेजमध्येही माझ्या बरोबरचे अनेक विद्यार्थी लेखनात उमेदवारी करू लागले होते. अनेक नामवंत लेखक दुरून का होईना पण बघायला मिळत होते. लेखक कवी साहित्यिक ह्या शब्दांभोवती अद्भुततेचं रोमांचकारकतेचं असं एक झगमगतं वलय होतं आणि त्या वलयाचं विलक्षण आकर्षण वाटे. मग त्यातूनच आपणही लेखनाच्या क्षेत्रात थोडी बहुत धडपड करावी असं मला वाटू लागलेलं होतं. राजकारण आणि समाजकारण मला कधी आवड निर्माण झालीच नाही. लहानपणापासून मी तशी भित्री एकलकोंडी स्वतःविषयी काहीसा न्यूनगंड असलेली अशीच होते. त्यामुळे 4 चौघात उठणं बसणं, व्यासपीठावरनं भाषणं करणं, सभा संमेलनात सक्रिय भाग घेणं या गोष्टी खरं तर माझ्या रक्तातच नव्हत्या. माणसांपेक्षा माझं पुस्तकांशी अधिक जम. माझी वृत्ती प्रत्यक्षापेक्षा कल्पनेत रमणारी होती. बालपणी वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने आमचं राहणं गावापासून सारखं दूर तुम्हाला सांगितलेलंच आहे. एकीकडे हे सगळं असं होईल तिथे पुस्तकांचीच संगत असते, दुसरं काय होतं. वडील वारल्यानंतर आई आणि आम्ही सर्व भावंड पुण्याला काकांकडे येऊन राहिलो. मी सर्व भावंडात थोरली. आपलं पोरकेपण निराधारपण कळत नकळत मला जाणवत असलं पाहिजे कदाचित. त्यामुळेच एकटेच कुठेतरी हातात पुस्तक घेऊन बसावं, ते वाचण्यात रमून जावं, भोवतालच्या प्रत्यक्ष जगापेक्षा पुस्तकातलं कल्पनेचं जग अधिक खरं वाटावं अशी वृत्ती माझ्या ठिकाणी बळावत गेली. पुढे कवितेची आवड निर्माण झाली तेव्हा तर स्वप्नरंजनात रमून जाण्याच्या वृत्तीची व या आवडीची अशी काही सांगड जमली की ध्यानी मनी स्वप्नी कवितेशिवाय दुसरं काही सुचेनासच झालं. आणि कदाचित ह्या साऱ्यातूनच माझ्या लेखनाला प्रेरणा मिळाली असावी. मी जेव्हा लिहायला सुरुवात केली त्यावेळी कथा, कादंबरी, ललितबंध, प्रवास वर्णन, व्यक्तिचित्रे असे सर्वच प्रकार साहित्य क्षेत्रात जरा नव्यानेच बहरू लागले होते. हे सारे नव्या लेखकाला सारख्याच उत्कटतेने साथ घालत होते. त्यामुळे लिहिण्याची आवड निर्माण झालेल्या माझ्यासारख्या नवशिक्या उमेदवाराला त्यातल्या प्रत्येक प्रकारात थोडी बहुत लेखणी चालवून बघण्याचा मोह असल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. म्हणून प्रारंभीच्या हौसेच्या आणि शिकाऊपणाच्या दिवसात मी खूप करून पाहिलं.
मी लहान मुलांसाठी कथा, कविता, कादंबऱ्या लिहिल्या, प्रौढांसाठी कथालेखन केलं, मोठ्या कादंबऱ्याही लिहायचा प्रयत्न केला, ललित लेख लिहिले, व्यक्तिचित्र लिहिली आणि कविता तर काय, कविता लिहितच राहिले. यापैकी कवितेने माझ्या मनाला घातलेली भूल ही मात्र अस्सल होती. तिच्या छंदात महिनोन महिने, वर्षोन वर्ष गेली. त्या काळात मी अगदी वेट लागल्यासारखी लिहित होते आणि त्यातले बरेचसे सहजपणे प्रसिद्धही होत होते. कशासाठी लिहित होते मी हे सारे? पैशासाठी? खचितच नाही. तो बराचसा हौसेचा मामला होता. बरीचशी आत्मविष्काराची गरज होती. लेखनाचं अर्थोत्पादन हे सामर्थ्य, गरजेपोटी लिहिणं, पैशामुळे मिळणारी प्रेरणा आणि पडणारी अनेक बंधनं, साहित्य जगातले हे विचित्र अर्थकारण मला मुळी कधी माहितीच नव्हतं. माझ्या त्यावेळच्या लेखनाला कोणी 4 पैसे देईल हेही संभवनीय नव्हतं. आता मला असं वाटतं की जमेल तसे लिहित राहणे आणि आत्मविष्काराचे समाधान त्यात शोधणे ही माझ्या त्यावेळच्या वेळेच्या वयाची, जाणीवेची आणि उमेदवारीची एक फार मोठी गरज होती. तसाच साहित्याच्या प्रवासातला तो फार एक न टळणारा अटळ असा टप्पा होता. आज त्यावेळच्या माझ्या लेखनाकडे नजर टाकली तर मला माझंच हसू येतं. मधल्या इतक्या वर्षांनी त्या साहित्याकडे बघण्याची एक अलिप्तता मला दिली आहे. त्या अलिप्तपणे मी जेव्हा ते साहित्य पुन्हा वाचते तेव्हा त्यातला पोकळपणा, उसनी ऐट, समकालीन नामवंतांच्या लेखनाचे त्यात उमटलेले पडसाद आणि अस्सल आत्मविष्काराचा त्यातला अभाव हे सारं मला जाणवतं. इतक्या तटस्थपणे स्वतःच्या लेखनाकडे इतक्या वर्षांनी बघणं आणि इतकं खरं बघणं ही फार महत्वाची गोष्ट असते. पण तरी तेव्हा आपण असे लिहित होतो याचा मला पस्तावा मात्र अजिबात वाटत नाही. एकतर लिहू लागलेल्या प्रत्येकालाच सुरुवातीला असे खरडे गिरे व्हावेच लागतात आणि दुसरं म्हणजे माझं ते लेखन बरेचसे खोटे असले तरी त्यामागची माझी धडपड मात्र खरी होती की व्यथा खरी होती आणि म्हणूनच त्यातून मिळणारा आनंदही अस्सल होता. तो आनंद मला देणाऱ्या त्या लेखनाबद्दल आजही मला कृतज्ञताच वाटते. आता त्या जुन्या दिवसांकडे नजर वळवली की मला असं वाटतं वृत्तपत्र व्यवसायातल्या त्या काही वर्षांनी लेखनाच्या दृष्टीनं मला बरंच काही शिकवलं. ती शिदोरी मला आता उपयोगी पडते. वृत्तपत्रीय लेखन आज मी जरी करत नसले तरी स्तंभ लेखन करणे मला अजूनही आवडते. गेल्या काही वर्षांपासून केसरीतून मला स्तंभ लेखन करण्यासाठी संपादकांनी विचारले तेव्हा मी हौसेने ते काम पत्करले आणि पाण्यावरच्या रेघा हे सदर वर्षभर लिहिलं. मुलाखती हा प्रकारही मला आवडतो. प्रूफ तपासायची सवय लागल्यामुळे आपल्या छापील मजकुराची प्रूफ मला बघता येतात. प्रत्येक लेखकाने आयुष्यात एकदा तरी वृत्तपत्र व्यवसायात काम करावे, तिथे लिहिण्याचा अनुभव घ्यावा असं मला नक्की वाटतं. तिथला अभ्यास त्याच्या सर्जनशील लेखनालाही उपयोगी ठरतो असं मी निश्चितपणे सांगू शकेन. वृत्तपत्र व्यवसायात मी शिरले आणि लेखणीचे नवे उपयोग मला कळू लागले. जी लेखणी आवडीने छंद म्हणून हातात घेतली होती ती वेळ प्रसंगी पैसेही मिळवून देऊ शकते हा तिचा व्यावहारिक उपयोग मला तिथे समजला आणि जो केवळ जीवाचा विरंगुळा होता, छंद होता, त्याचा धंदा बनला. नवयुग मधून निघाल्यानंतर काही वर्ष मी पूर्ण बेकार अवस्थेत काढली. यावेळी शालेय पुस्तकांच्या संपादनापासून तो विद्यार्थ्यांकरता गाईडे लिहिण्यापर्यंत सगळे प्रकारचे धंदेवाईक लेखन मी केले. पण त्यातूनही मी खूप काही शिकले. लेखनामागची प्रेरणा आणि प्रत्यक्ष लेखनातून सिद्ध होणारी फलश्रुती यामध्ये महद अंतर असू शकते हा एक विलक्षण अनुभव मला तिथे आला. व्रतस्थपणे नेटकी मोजकी साहित्य साधना करणे वेगळे आणि दररोज गरजेनुसार आणि मागणीनुसार लेखनासाठी काम करणे वेगळे हे तिथे कळले. सृजनशील प्रतिभा आणि कष्टसिद्ध लेखनासाठी लेखन कामाटी याचा संबंध दूरतः जोडणे हे फार अवघड आहे आणि तरी देखील त्या दोघींना जोडणारा एक अदृश्य दुवा मात्र इथे सापडतोच. भूमिगत मार्ग असतात.
एखादा जादूचा दिवा एका क्षणी हाती येतो आणि कालबाह्य प्रेरणेतून निघालेल्या माझ्या धंदेवाईक लेखनातूनही निर्मितीच्या आनंदाचा झरा असा उत्सव म्हणून वाहत राहतो. मन सुखावतं, कृतार्थतेनं ओले चिंब होऊन जातं. या अनुभवानं मला एक वेगळीच ओळख पटली आणि मग प्रतिभा, स्फूर्ती, कलात्मक प्रेरणा, नवनिर्मिती या साऱ्या शब्दांचे अर्थ पुन्हा एकदा नव्याने समजावून घ्यायला हवे असं मला वाटायला लागलं. अनुवाद करणं ही माझ्या आवडीची गोष्ट आहे. इंग्रजीत काही चांगले आणि उत्तम वाचले तर त्याचा मराठीत अनुवाद करावासा वाटतो. या उर्मीतून मी अनेक इंग्रजी लेखकांचे कवींचे लेखांचे अनुवाद केले. चिनी कवितांची एक इंग्रजी भाषांतर माझ्या हाती आले. त्या कविता मला इतक्या आवडल्या की त्या कवितांचं मी लगेच अनुवाद केले. जपानी हायकूच्या इंग्रजी अनुवादांची छोटी छोटी सुबक पुस्तके आमच्या स्नेहांनी मला भेट म्हणून आणून दिली. तेव्हा त्या हायकू मी मराठीत अनुवादित केल्या. एखादा सुंदर संस्कृत श्लोक आवडला तर त्याचाही मला अनुवाद करावासा वाटतो आणि हे असे अनुवाद मराठी वाचकांपर्यंत पोचवावे असेही वाटते. या धडपडीत माझे तासनतास जातात. मूळच्या अर्थछटा जर मराठीत आणता आल्या तर मला त्याचा अतिशय आनंद होतो. एखाद्या साहित्य कृतीने आपल्याला दिलेला आनंद आपण इतरांबरोबर वाटून घ्यावा हीच तर माझ्या या अशा अनुवादांमागची प्रेरणा असली पाहिजे. भाषांतर रूपांतरासाठी आतापर्यंत मी खूप लेखणी झिजवली. भाषांतर ही मोठी कुतूहलजनक गोष्ट आहे. साहित्य व्यवहाराचा तो एक अपरिहार्य भाग आहे. स्वतंत्र वाङ्मय निर्मितीचे मोठेपण त्याला नाही, तो आनंदही नसेल त्यात, पण तरी सुद्धा साहित्य व्यवहाराला चांगल्या अनुवादित वाङ्मयाची फार मोठी गरज आहे असे मला अगदी मनापासून वाटते. अनुवाद करताना आपला वैयक्तिक भाग त्यात किती असतो? आपण त्यात कुठे असतो? अगदी नसतो असेही नाही म्हणता येणार. मराठी भाषा कशी व किती वाकवू किंबहुना आपण वाकवू शकतो याचा कस अनुवादात लागतो. भाषा आपलीच पण तिचे किती अज्ञात कंगोरे अनुवाद करताना ध्यानी येतात. तिच्या किती सुप्त शक्तींचा शोध लागतो. आपलेच घर असावे पण आपण घराबाहेर जावे आणि एखाद्या खिडकीशी उभे राहून बाहेरून आत नजर टाकावी. तसे भाषांतर करताना आपण परभाषेच्या अंगणात उभे राहून तिथून आपल्या भाषेच्या खिडकीतून जणू आत डोकावतो आहोत असे वाटते. भाषांतर करताना अज्ञात लेखकाच्या लेखिकेच्या मनाशी भावनांशी आपण अगदी समरस होऊन जातो आणि हे सामरस्य आहे ना, हे अचानक घडतं. जे आपलं नाही ते आपलंसं होतं. लिटिल वुमन या कादंबरीचा अनुवाद करताना ते साधं सुध अमेरिकन कुटुंब, त्यातल्या त्या प्रेमळ बहिणी, त्यांची छोटी छोटी सुख दुःख या सगळ्याशी मी तद्रूप होऊन गेले होतेच की. सुखावले होते, दुखावले होते. हा अनुभव उत्स्फूर्त निर्मितीच्या आनंदापेक्षा वेगळा असेल, त्याहून तो लहानही असेल, पण त्याचं म्हणून मोल आणि महत्व काही कमी आहे असं मात्र मला नक्की वाटत नाही. अशाच हौसेने मी सतत लिहित राहिलेला अजून एक साहित्य प्रकार म्हणजे ललित लेख. मला मनापासून ललित लेख लिहायला आवडतात. माटे म्हणत असतात, काही अनुभव बचकीने घ्यायचे असतात आणि काही अनुभव चिमटीने उचलायचे असतात. ललित लेखनातला अनुभव असा चिमटीने उचलायचा अनुभव आहे. दैनंदिन जीवनात असे सूक्ष्म अनुरूप अनुभव येत असतात. क्वचित काही वाचनातही येतात, ते अर्थपूर्णही असतात आणि मग मला ते आतून अस्वस्थ करून सोडतात. पण त्याला कथारूप देता येत नाही, त्याचा आवाकाही फार मोठा नसतो. असे अनुभव ललित लेखनमधून मांडण्याजोगेच असतात. मला जेव्हा जेव्हा असे सूक्ष्म, अस्पष्ट, धूसर हे अनुभव जाणवले, भावले, तेव्हा मी ललित लेखातून ते व्यक्त करत गेले. या प्रकारचं लेखन मी विपुल केलं. त्यात काहीतरी मोठं साधता यावं
ही माझी मनातली इच्छा आहे. आपल्याला जे आवडतं ते मला दुसऱ्याला कोणाला तरी सांगण्या आपल्याला जे आवडतं ते मला दुसऱ्या कोणाला तरी सांगितल्या वाचून चैनच पडत नाही. या वृत्तीतूनच मी अनेक पुस्तके परीक्षणात लिहिली. वाङ्मयीन समीक्षात्मक लेखन हेही केलं. ही सारी परीक्षणे, समीक्षा निखालस आस्वादक आहे. माझ्या वाङ्मय आनंदाचा तो एक आविष्कार आहे. समीक्षेची मूलभूत तत्वे, तिच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या जटिल समस्या यात मला गती नाही, तसा रसही नाही. एखाद्या साहित्य कृतीने आपल्याला जो आनंद दिला त्यात शक्य तर इतरांनीही सहभागी व्हावे या प्रेरणेनेच मी ते लेखन केले आहे. बाकी काही नाही. केवळ पैशासाठी केलेले लेखनही काही प्रमाणात आनंद देऊ शकते, नवनिर्मितीचं समाधान देऊ शकते. हा अनुभव स्वतंत्रतः किंवा चित्रपट नाटकांसाठी गीते लिहित असताना मला आलाच होता. म्हणजे संगीत दिग्दर्शकाने प्रथम चाल तयार करावी आणि नंतर त्या चालीनुसार आपण शब्द बसवत जावे. या प्रकारात उत्स्फूर्त निर्मितीचाही भाग येऊ शकेल असे निदान सकृत दर्शनी वाटत नाही. पण इथेही अनपेक्षित आनंदाचा लाभ नक्की होतो. इथे एक अनुभव मला सांगावासा वाटतो. एकदा मी मंगेशकरांकडे गेले होते. त्यावेळी सुप्रसिद्ध संगीतकार रोशन हे आशाबाईंना एक हिंदी गाण्याची रिहर्सल देत होते. गाणे हिंदी होते पण त्याचे वजन मराठी लावणीच्या ढंगाचे होते. त्यात त्या द्रुपदाच्या ओळी अशा काहीशा होत्या. चल दिया नजरों से तीर कमान, चल दिया नजरों से तीर कमान, मैं मर गई मुश्किल में पड़ गई जान. मी आपली रिहर्सल ऐकत होते, बोट मोजत होते. काही गीतातले खटके मला कमालीचे आवडले, सारखे माझ्या मनात घोळत राहिले. आणि शेवटी जाता जाता त्या चालीवर एक लावणीच मी लिहिली. तिचे शब्द होते, देत होते मी त्याला नकार, बाई बाई भलताच झाला प्रकार. ही लावणी मी फक्त गंमत म्हणून लिहिली. तिचा उपयोग पुढे कुठेच कधीच केला नाही. पण या लावणीचा अंतराही तसा खटकेबाजच आला. आली जवानीला जात त्याच्या नजरेचा नार, माझी केतकीची बाग अंगात विखार भरला, बाई बाई भलताच झाला प्रकार. आता या अशा ओळी मूळच्या चालीच्या आधारावर शिवाय मी कधीही लिहिल्या असत्या असं मला वाटत नाही. गेली अनेक वर्ष व्यावसायिक लेखिका म्हणून मी साहित्याच्या क्षेत्रात वावरत आहे. लेखन ही कला आहे, तसाच तो एक व्यवसायही होऊन बसला आहे. धंदेवाईक स्वरूपाचे लेखनही मी खूप केले, आजही करते आहे. या सर्व प्रकारच्या लेखनातून माझ्याशी जवळीक ठेवून राहिली ती मात्र माझी कविता. मी अनेकदा स्वतःला प्रश्न करते, माझी कविता तरी कशासाठी? कवितेच्या नादाने मी साहित्य सृष्टीत शिरले. त्या निमित्ताने हाती धरलेल्या लेखणीने व्यावसायिक लेखनाचा एक नवा मार्ग मला दाखवून दिला, अगदी मान्य. आणि ते क्षेत्र सातत्याने धुंडाळत मी राहूनही मी वेगवेगळ्या रीतीने कविता लेखनातून कृतार्थपणाचे क्षण मिळवले आहेत. छंदातून धंदा आणि धंद्यातून आलोप होऊन पुन्हा साधलेले छंदाचे साफल्य असा माझा प्रवास घडत गेला. आज माझ्या कवितांमधनं मी मला स्वतःला शोधते आणि माझ्या संदर्भात जग जाणून घेण्याचा प्रयत्न करते. माझे अनुभव, माझ्या व्यथावेदना, माझे एकाकीपण, कधीतरी ईश्वरी वरदानासारखा आभाळभर पसरणारा आणि माझ्यावर बरसून मला ओलाचिंब करून टाकणारा निर्भर आनंद, हे सारे केवळ अनुभव भोगून मला पुरेसे वाटत नाही. मला त्याचा अर्थ लावावासा वाटतो. त्या गुंतलेल्या, गुरफटलेल्या आणि अनेकदा त्या साऱ्यांबरोबर कुठेतरी फरफटत जाणाऱ्या मीला धुंडाळावेसे वाटते. यासाठी मी कविता लिहिते. त्यातला पहिला आनंद हा माझा असतो, त्यावेळची वेदनाही माझीच असते. त्यात अचानक कोणीतरी सहभागी झाले, कुठून कोणी अनोळखी किंवा ओळखीची साथ दिली तर धन्यता वाटते. नाहीतर माझे मलाही ते पुरेसे आहेच की. आता कविता लिहिताना शाब्दिक चलाखी नकोशी वाटते. केवळ नादमधुर, गोड, रुंजून ते शब्द समाधान देत नाहीत. शब्दातूनच पण शब्दांच्या पलीकडे जावेसे वाटते.
एकेकाळी शब्द हा मला जगाशी जोडणारा सगळ्यात मोठा दुवा वाटत असे. आता जाणीव होते की शब्दांना शब्द भेटतील असे नाही. आता जाणीव होते शब्दांना शब्द भेटतील असे नाही आणि शब्दाने शब्द पेटतीलच असेही नाही. माझ्या कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या संदर्भात जगाचा शोध कधी संपेल मला तरी दिसत नाही. गेली अनेक वर्षे केलेल्या या दीर्घ साधनेची फलश्रुती काय, किती यश पदरात पडलं, शेवटी मी काय कमावलं, काय गमावलं आणि यश म्हणजे तरी नेमकं काय. माझ्या दृष्टीने या सगळ्या प्रश्नांना फारसं महत्व नाही. महत्व आहे माझ्या छंदाचं. आनंद आहे, कृतार्थता आहे ती त्या अखंड साधने, सततच्या पाठपुराव्या. हा पाठपुरावा कधीही संपू नये असं वाटतं आणि तो संपणार नाही असंही वाटतं.